नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आज झालेल्या मुंबई उच्च न्यायालय परीक्षेचा पेपर बघणार आहोत. यामध्ये आपण शिपाई, हमाल व फराश या पदासाठी घेतलेल्या पेपरचे विश्लेषण बघणार आहोत. मित्र हो, अशाच नवनवीन परीक्षेचे पेपरचे विश्लेषण पाहण्यासाठी नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, आपण प्रश्नपत्रिका बघू. चला बघा, पहिला प्रश्न बघा. भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली याचं योग्य उत्तर आहे नंबर सी, 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना ही अंमलात आणल्या गेली होती. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आणल्या गेली होती. दुसरा प्रश्न बघा. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असते? तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असते? तर याचं योग्य उत्तर आहे डी नंबर, म्हणजेच 65 वर्षे हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे सेवानिवृत्तीचे वय हे 65 वर्षे एवढे असतं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची मंजूर संख्या किती आहे? तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची मंजूर संख्या किती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे डी नंबर, 34 एवढी आपल्याला या ठिकाणी न्यायाधीशांची संख्या ही असलेली या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण. तर भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, मानवशिनराम. मानवशिनराम हे आपल्याला भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. मानवशिनराम हे आपल्याला भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. यानंतरचा प्रश्न आहे सरदार सरोवर. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर सी, नर्मदा नदीवर आपल्याला सरदार सरोवर हे प्रकल्प नर्मदा नदीवर बांधण्यात आलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. यानंतर आहे भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य. तर भारतात क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, राजस्थान हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. राजस्थान हे राज्य होय. त्यानंतर आहे पंचमढी व चिखलदरा. पंचमढी व चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहे? तर पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, सातपुडा पर्वतरांगामध्ये आपल्याला पंचमढी व चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असलेले या ठिकाणी सांगता येतील. सातपुडा पर्वतावर हे थंड हवेचे ठिकाणे या ठिकाणी असलेली आपल्याला आपण सांगू शकतो. यानंतर आहे भारताची राष्ट्रीय भाषा. भारताची राष्ट्रीय भाषा ही डॅश डॅश ही आहे. तर याचं योग्य उत्तर आहे हिंदी. ही भारताची राष्ट्रीय भाषा म्हणून आपण हिंदी ही पाहतो. तर याच्यानंतर आहे तिहार जेल कोणत्या शहरामध्ये आहे? तर तिहार जेल कोणत्या शहरामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, दिल्ली या शहरामध्ये आपल्याला तिहार जेल हे असलेलं या ठिकाणी सांगता येईल. तिहार जेल हे दिल्ली या ठिकाणी आपल्याला असलेलं सांगता येईल. यानंतरचा प्रश्न आहे आगरताळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर आगरताळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे त्रिपुरा. ए नंबर आहे त्रिपुरा या राज्याची आगरताळा ही आपल्याला राजधानी असलेली या ठिकाणी सांगता येईल. त्रिपुरा ही होय. झारखंडची राजधानी कोणती आहे? तर झारखंड या राज्याची राजधानी कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, रांची. झारखंड या राज्याची राजधानी कोणती आहे? तर रांची ही आपल्याला झारखंड या राज्याची राजधानी असलेली या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतरचा प्रश्न आहे सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण
असणारे राज्य कोणते आहे? तर सापुद्रा हे थंड हवेचे ठिकाण असणारे राज्य कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर गुजरात या राज्यामध्ये आपल्याला सापुद्रा हे काय जे थंड हवेचं ठिकाण आहे हे आपल्याला गुजरात या राज्यामध्ये असलेलं या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे शेक्युलर जेल कोठे आहे? तर शेक्युलर जेल कोठे आहे? तर आपल्याला याचं योग्य उत्तर आहे पोर्ट ब्लेअर. पोर्ट ब्लेअर या ठिकाणी आपल्याला शेक्युलर जेल असलेलं या ठिकाणी सांगता येईल. पोर्ट ब्लेअर या ठिकाणी आपल्याला शेक्युलर जेल हे असलेलं या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? तर इंदिरा गांधी राष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर दिल्ली या ठिकाणी आपल्याला इंदिरा गांधी राष्ट्रीय विमानतळ असलेलं या ठिकाणी सांगता येईल. दिल्ली या ठिकाणी हे विमानतळ आहे. भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणतं आहे? तर भारतातील सर्वात उंच शिखर आपल्याला पर्वत शिखर सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर K2. K2 हे जे काही शिखर आहे हे भारतातील सर्वात उंच शिखर आपल्याला असलेलं सांगता येतील. K2 या शिखरालाच गॅडविन ऑस्ट्रियन असं म्हटलं जातं. K2 गॅडविन ऑस्ट्रियन असं या शिखराला नाव देण्यात आलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे जगातील सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारा देश कोणता? जगातील सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारा देश कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर ब्राझील या देशामध्ये जगातील सर्वाधिक कॉफी उत्पादनामध्ये आपल्याला पहिल्या क्रमांकावर असलेलं ब्राझील हे देश आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. ऑस्ट्रेलियाची राजकीय राजधानी कोणती आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशाची राजकीय राजधानी कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर कॅनबेरा. कॅनबेरा ही आपल्याला ऑस्ट्रेलिया या राज्याची राजकीय राजधानी असलेली या ठिकाणी सांगता येईल. कॅनबेरा ही राजकीय राजधानी म्हणून आपण त्या ठिकाणी त्याच्याकडे पाहिल्या जातो. भारताचा पहिला अवकाशवीर कोण? तर भारताचा पहिला अवकाशवीर कोण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर राकेश शर्मा. राकेश शर्मा हा भारताचा पहिला आकाशवीर असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. राकेश शर्मा हा भारताचा पहिला अवकाशवीर म्हणून आपण त्या व्यक्तीकडे पाहतो. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर नाईल नदी. जगातील सर्वात अधिक लांब नदी कोणती आहे? तर नाईल ही जी काही नदी आहे ही जगातील सर्वात लांब नदी असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. नाईल नदी ही होय. भारत व पाकिस्तान या देशादरम्यान कोणती सीमारेषा आहे? भारत व पाकिस्तान या देशादरम्यान कोणती आपल्याला सीमारेषा असलेली सांगता येईल? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर रॅडक्लिफ लाईन. रॅडक्लिफ लाईन ही आपल्याला भारत आणि पाकिस्तान या दोन देशा दरम्यान आपल्याला सीमारेषा असलेली दिसून येते. रॅडक्लिफ लाईन आपल्याला ही भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या दरम्यान असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे वाळवंटातील जहाज असे कोणत्या प्राण्यास म्हटले जाते? वाळवंटातील जहाज असे कोणत्या प्राण्यास म्हटले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे आपल्याला सी नंबर उंट. उंट या प्राण्यालाच आपल्याला वाळवंटातील जहाज म्हणून आपण या उंट या प्राण्याकडे पाहत असतो. यानंतरचा प्रश्न आहे अष्टप्रधान मंत्रिमंडळ कोणत्या शासन काळात होते? तर अष्टप्रधान मंत्रिमंडळ कोणत्या राज्य शासन काळामध्ये होतं? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर शिवाजी महाराजाच्या काळामध्ये अष्टप्रधान मंत्रिमंडळ हे आपल्याला असलेलं दिसून येतो. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अष्टप्रधान मंत्रिमंडळ असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे पंजाबमधील शीख राजाचा संस्थापक डॅश डॅश हे आहे. तर पंजाबमधील शीख राज्याचा संस्थापक हा डॅश डॅश हा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर रणजित सिंह.
आपल्याला पंजाबमधील शीख राज्याचा संस्थापक म्हणून आपण रणजित सिंह या राजाकडे आपण पाहताना दिसून येतो किंवा याला संस्थापक असे म्हटले जाते. यानंतर आहे महात्मा गांधींनी महाराष्ट्रामध्ये कोठे आश्रम स्थापन केले होते. तर महात्मा गांधी यांनी आपल्याला महाराष्ट्रामध्ये कोठे आश्रम स्थापन केलं होतं, तर सेवाग्राम या ठिकाणी महात्मा गांधी यांनी आपल्याला आपल्याला आश्रम स्थापन केलेलं दिसून येतो. आणि हे सेवाग्राम कुठं आहे, तर वर्धा जिल्ह्यामध्ये आपल्याला हे सेवाग्राम हे आश्रम असलेलं दिसून येतो. महात्मा गांधींनी महाराष्ट्रामध्ये सेवाग्राम या ठिकाणी आश्रम स्थापन केलेलं होतं आणि सेवाग्राम हे कुठं आहे, तर वर्धा जिल्ह्यामध्ये असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतरचा प्रश्न आहे, चले जाव आंदोलनाचे नेतृत्व डॅश डॅश यांनी केले. तर चले जाव या आंदोलनाचे नेतृत्व कोणी केलेलं आहे, तर याचं योग्य उत्तर आहे महात्मा गांधी यांनी. महात्मा गांधी यांनी चले जाव या चळवळीचे या आंदोलनाचे नेतृत्व केलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. महात्मा गांधी यांनी केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला होता. तर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला होता, तर याचं योग्य उत्तर आहे नंबर ठाणे आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला मिठाचा सत्याग्रह आपल्याला झालेला दिसून येतो. ठाणे या जिल्ह्यामध्ये मिठाचा सत्याग्रह आपल्याला झालेला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे, भारतीय संविधानानुसार डॅश डॅश सार्वभौम आहे. भारतीय संविधानानुसार डॅश डॅश हे सार्वभौम आहे. तर याचं योग्य उत्तर आहे भारतीय संविधानानुसार भारतीय जनता ही सार्वभौम असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. भारतीय संविधानानुसार भारतीय जनता ही सार्वभौम असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आहे, मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असतात. मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असतात, तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर विधानसभा याला हे जबाबदार असताना आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळाला विधानसभा ही जबाबदार असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतरचा प्रश्न आहे, चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते. तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर कर्नाटक या राज्यामध्ये आपल्याला चंदनाचे सर्वाधिक उत्पादन होताना आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. कर्नाटक या राज्यामध्ये चंदनाचे सर्वाधिक उत्पादन घेतल्या जाताना आपल्याला दिसून येतो. शेवटचा प्रश्न आहे, हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे. तर हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे, तर याचं योग्य उत्तर आहे महानदीवर आपल्याला हिराकुंड हे धरण आपल्याला दिसून येतो. हिराकुंड धरण हे नदीवर बांधण्यात आलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल.